शेवटच्या वेळेमध्ये आहोत. आम्ही कार्यक्रमाची सुरुवात गणपतीच्या श्री गणपती बाप्पाच्या स्तुतीस्तुमनाने करत असतो आणि कार्यक्रमाचा शेवट हाही आम्ही अध्यात्मानेच करणार आहोत. आज कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात असताना आपल्यासमोर अध्यात्मात घेऊन येत आहे भगवद्गीतेचा 17वा अध्याय किंजल नाईक. या कलाकारांना कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष डॉक्टर यशवंत माधू सोरे साहेबांनी 1000 रुपये बक्षीस दिलेले आहे. क्या बात आहे. आवाज ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद् भगवद गीता अथ सप्तदशोऽध्यायः. अर्जुन उवाच ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्त्वमाहोरजस्तमः. श्रीभगवानुवाच त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा. सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु. सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत. श्रद्धामयोऽयं पुरुष यो यच्छ्रद्धः स एव सः. देवान् यक्षरक्षांसि राजसाः प्रेतान् भूतगणां चान्ये यजन्ते तामसा जनाः. कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः मां चैवान्तः शरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चयान्. आहारास्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः. यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. आयुस्सत्त्वबलारोग्य सुखप्रीतिविवर्धनाः. रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या आहारा सात्विकप्रियाः. कट्वम्लवनातुष्ण तीक्ष्णरूक्षविदाहिनः आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदाः. यातयामङ्गतरसं पूतिपर्युषितेञ्च यत् उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम्. अफलकांक्षिभिर्यज्ञो विधिदुष्टो य युज्यते यष्टव्यमेवेति मनस् समाधाय स सात्विकः. अभिसन्धाय तु फलं दम्भार्थमपि चैव यत् युज्यते भरतश्रेष्ठ तं यज्ञं विद्धि राजसं. विधिहीनमसृष्टान्नं मन्त्रहीनमदक्षिणं श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते. देवद्विजगुरुप्राज्ञ पूजनं शौचमार्जवं ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते. अणुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. मनःप्रसादः सौम्यत्वं मौनमात्वविनिग्रहः भावसंशुद्धिरित्येतत् तपोमानसमुच्यते. श्रद्धया पर्यातप्तं तपस्त त्रिविधं नरेः. अफलाकांक्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते. सत्कर्मान् तपोदम्भेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसञ्चलमध्रुवं. मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपः परस्यो साधनार्थं वा तत्तामसमुदाहुतं. दातव्यमिति यद्दानं दीयतेनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं सुतं. यत्युप्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः अदेशक दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतम्. अदेशकाले यद्दानम् अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहुतम्. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः. ब्राह्मणास्तेन वेदाच्च यज्ञाच्च विहिता पुरा. तस्मादो मृत्युदाहुत्य यज्ञदानतपक्रिया प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनां. तदित्यनभिसन्धाय फलं यज्ञतपक्रिया दानक्रियाच्च विविधा
प्रियन्ते मोक्षकाङ्क्षिभिः सद्भावे साधुभावे च सदित्ये तत्प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सच्चब्दपार्थयुज्यते यज्ञे तपसि दाने च सदित्येवाभिधीयते कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् असदित्युज्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे शतात्रविभागयोगो नाम सप्तदशोऽध्यायः हरे नमः हरे नमः हरे नमः. जय श्रीराम. धन्यवाद. या कलाकाराला प्रियंका दयानंद सुर्गे वहिनींनी 1000 रुपये बक्षीस दिलेले आहे. क्या बात आहे. मित्रांनो, भिवंडी आगरी महोत्सवची सुरुवात ही अध्यात्मानेच होत असते. काल ही आध्यात्मिक वातावरणाने प्रसन्न केलेली वेळ होती चंद्रकांत दादा मोरे यांच्यानी, आणि आज कार्यक्रमाचा शेवटी भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायाने किंजल नाईक यांनी हा पूर्ण केलेला आहे. ही सांस्कृतिक आध्यात्मिक धार्मिक जोड आगरी महोत्सवाला सतत अशीच राहू दे ही साई चरणी प्रार्थना. धन्यवाद. भिवंडी आगरी महोत्सव ज्या वर्षापासून सुरू आहे